आज पार पडलेल्या सौदी अरेबियामध्ये झालेल्या IPLच्या सर्वात मोठ्या मेगा लिलावामध्ये सर्व बाजूंनी सर्व खेळाडूंवर जोरदार पैशाची उधळण झालेली दिसते। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला तो म्हणजे भारताचा स्टार यष्टिरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत। अवघ्या 15 मिनिटांमध्ये इतिहास बदलला आणि रिषभ बनला IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू। तेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर। IPL मध्ये प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार होता। मात्र काही संघांनी खेळाडू कायम राखल्याने त्यातील रक्कम कमी झाली आहे। या लिलावामध्ये एकूण 1574 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता। BCCIने त्यामधून अंतिम 577 खेळाडूंची निवड केली आहे। या 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत। प्रत्येक संघात जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा किंवा कमीत कमी 18 खेळाडूंचा समावेश असतो। IPL मध्ये एकूण 10 संघ असून जास्तीत जास्त 250 खेळाडू IPL मध्ये असतील। यातील 46 खेळाडूंचे स्थान कायम आहे, तेव्हा जास्तीत जास्त 204 खेळाडूंची लिलावात विक्री होऊ शकते। आतापर्यंत IPLच्या इतिहासात सर्वाधिक बोली ही मिचेल स्टार्कला लागली होती। त्याला 24.75 कोटी रुपये खर्चून KKRने आपल्या संघात दाखल केले होते। यावेळी लिलावाच्या सुरुवातीलाच पंजाब संघाने सर्व रेकॉर्ड्स मोडले। पंजाबने यावेळी तब्बल 26.75 कोटी रुपये मोजत श्रेयस अय्यरला आपल्या संघात दाखल केले। रिषभ पंत हा फक्त एका क्षणात IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, कारण लखनौ सुपर जायंट्स संघाने फक्त एका क्षणात दिल्ली कॅपिटल्सचा गेम केला। त्यामुळे एका क्षणात रिषभ पंत हा लखनौच्या संघात दाखल झाला आणि IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू देखील ठरला। आजच्या लिलावामध्ये श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपये मिळाले होते, पण त्यापेक्षा जास्त रक्कम यावेळी रिषभ पंतला मिळाली। पंतला या लिलावात सर्वाधिक पैसे मिळतील असे अगोदरच म्हटले जात होते। पंतची बेस प्राइस ही 2 कोटी रुपये होती, पण त्यानंतर त्याच्यावर एकामागून एक बोली लागायला सुरुवात झाली। त्यामुळे आता पंत कोणत्या संघात जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। पंतला संघात घेण्यासाठी चेन्नईचा संघ उत्सुक होता। त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यासाठी RCBने देखील बोली लावायला सुरुवात केली। आता पंत चेन्नईकडे जाणार की RCBकडे अशी चर्चा सुरू झाली। चेन्नई आणि RCB यांच्यात चांगलीच चुरस रंगत होती। त्यानंतर पंतला संघात स्थान देण्यासाठी लखनौ जायंट्सचा संघ लिलावात उतरला। लखनौच्या संघाने यावेळी पंतवर बोली लावायचे थांबवले नाही। लखनौचा संघ तब्बल 20 कोटी रुपयापर्यंत बोली लावत होता। ही त्याच्यासाठी सर्वाधिक बोली होती। पण दिल्लीच्या संघाला यावेळी त्याला RTM कार्डद्वारे संघात घेणार का अशी विचारणा केली, पण त्यावेळी लखनौच्या संघाने एक मोठा गेम केला, कारण त्यांना अखेरची बोली लावायची संधी होती। त्यावेळी लखनौच्या संघाने थेट 7 कोटी रुपये वाढवले आणि पंतसाठी त्यांनी तब्बल 27 कोटी रुपये मोजण्याचे ठरवले। त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला विचारणा झाली, त्यावेळी दिल्लीने पंतसाठी 27 कोटी रुपये देण्यास नकार दिला। त्यामुळे पंत हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आणि त्याला तब्बल 27 कोटी रुपये मोजत लखनौच्या संघाने आपल्या संघात दाखल केले। रिषभ पंतला यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिटेन केले नव्हते, त्यामुळे तो लिलावात सहभागी झाला होता। पंतवर सुरुवातीला चांगली बोली लागली होती, पण थोड्या वेळानंतर ती संथ झाली। पण त्यानंतर लखनौचा संघ मैदानात उतरला आणि त्यांनी सर्वाधिक बोली लावल्याचे पाहायला मिळाले। लखनौच्या संघाबरोबर यावेळी झहीर खान बसलेला होता। यावेळी संजीव गोयंका यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि हा मोठा निर्णय घेतला।